नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. एकत्र काम करत असताना काही मतभेद होतात, कुटुंबात वाद होत राहतात, मनातील भावना व्यक्त करायची असते. मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. जे मुंबईमध्ये रेस कोर्सवर डाव लावले जातात तसे आता डाव लावले जात आहेत. निष्ठा तर राहिलीच नाही, निष्ठेची विष्ठा झालीये, जागोजागी पडत आहे. आव्हाडांची शिवसेनेवर टीका. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर रवी राणा ऍक्टिव्ह मोडवर. अमरावतीत राणांच्या उपस्थितीत जिल्हा प्रभारींची बैठक. मालेगावमध्ये चिमुरडीची अत्याचार करून निर्घुण हत्या. मालेगावच्या डोंगराळी तालुक्यातील घटना. एकनाथ शिंदे यांचे लोक फोडण्याचे काम भाजप करतंय. एकनाथ शिंदे यांचे 8 ते 9 महिन्यांपूर्वी उदय सामंत यांच्यासह 20 आमदार फुटत होते. चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया. एकत्र काम करत असताना काही मतभेद होतात, सरनाईक यांची प्रतिक्रिया. कुटुंबात वादविवाद होत राहतात, मनातील भावना व्यक्त करायची असते. आम्ही आमच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या आहेत. निवडणुका सुरू होत आहेत, पक्षप्रवेश सुरू होत आहेत, त्यामुळे थोडीशी नाराजी होती. जी नाराजी आहे याबाबत चर्चा झाली आहे. कुणीही महायुतीमधील नेते, पदाधिकारी, नगरसेवक एकमेकांच्या पक्षात घेणार नाही तशी चर्चा झाली असल्याची प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. नवीन काळ आलेला आहे, नवीन राजकारण आहे. आव्हाड यांची प्रतिक्रिया. जे मुंबईमध्ये रेस कोर्सवर डाव लावले जातात तसे आता डाव लावले जात आहेत. निष्ठा तर राहिलीच नाही, निष्ठेची विष्ठा झालीये, जागोजागी पडतीये. सर्वात जास्त झळ मी सोसलीये. अर्ध मंत्रिमंडळ बाहेरून आलं असल्याची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. रवी राणा यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रभाऱ्यांची समीक्षा बैठक. युवा स्वाभिमान पार्टीच्या राजापेठ येथील मुख्य कार्यालयात आमदार रवी राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिका व नगरपंचायत निवडणूक 2025 च्या संदर्भात YSPच्या सर्व जिल्हा निवडणूक प्रभारींची आढावा बैठक संपन्न झाली. सर्व प्रभारींकडून त्यांच्या क्षेत्रातील निवडणुकीची सद्यस्थिती, स्थानिक पातळीवर राजकीय घडामोडी, संभाव्य उमेदवारांची क्षमता, जनतेचा कल तसेच संघटनात्मक तयारी याबाबत सविस्तर माहिती राणांनी जाणून घेतली आहे. चिमुरडीवर अत्याचार करून केली निर्घुण हत्या. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिला ठार मारण्यात आलाय. याचा निषेध करत धुळ्यात सुवर्णकार समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलाय. धुळे महानगरपालिकेपासून या मोर्चाला सुरुवात करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. एकनाथ शिंदे यांचे लोक फोडण्याचे काम भाजप करत आहे. एकनाथ शिंदे यांचे 8 ते 9 महिन्यांपूर्वी उदय सामंत यांच्यासह 20 आमदार फुटत होते, परंतु त्यावेळी त्यांच्यात पॅचअप झालं असलं तरी त्यांच्यामध्ये अजूनही खतखत आहेच. जेव्हा त्यांना वाटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला निधी देत नाही, तो राग आणि रोष वाढल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मंत्री गडबड करायला लागल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. नाशिक पुणे महामार्गावर भीषण अपघात. नाशिक पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाजवळ दुपारी भीषण अपघात घडलाय. लघुशंकेसाठी थांबलेल्या पाण्याच्या टँकरला ट्रॅक्टरने मागून भरधाव वेगाने येणाऱ्या 4चाकी वाहनाने जोरदार धडक दिली आहे. या दुर्घटनेत 2 जण जखमी झाले असून स्थानिकांनी तात्काळ धाव घेत मदत कार्य सुरू केले. वाढत्या बिबट्याच्या हल्ल्यांवर अजित पवारांचे आदेश. ज्या भागात बिबट्याचा वावर आहे त्या ठिकाणी शाळा 9:30 ते 4 वाजेपर्यंत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्यात. यासाठी प्रतिनिधी लागेल तो उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. सोबतच जंगल भागात गस्त वाढवण्याचे आदेश दिले असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं. बावनकुळेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीचं वृत्त फेटाळलं. आजच्या कॅबिनेट बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळता शिवसेनेच्या इतर मंत्र्यांनी दांडी मारल्याचं चित्र पाहायला मिळाले. यानंतर शिवसेनेचे मंत्री भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर आता भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकमेकांच्या पक्षात कार्यकर्त्यांचा प्रवेश झाल्यामुळे काही प्रमाणात नाराजी असेल, पण याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असंही बावनकुळे म्हणाले. स्वस्तात दुचाकी देण्याचे प्रलोभन दाखवून केमिस्टला लाखोंचा गंडा. स्वस्तात 9 दुचाकी देण्याचं प्रलोभन दाखवून सिंदखेडा, धुळे येथील दुकलीने ठाण्यातील केमिस्ट दुकानदाराला तब्बल 5.5 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी ज्ञानेश्वर सखाराम कोळी आणि दिनेश अनंत पाटील या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 7 दुचाकी हस्तगत केल्या. येवला नगरपालिकेत अर्ज छाननी पूर्ण. येवला नगरपालिकेच्या अर्ज छाननीत नगराध्यक्षपदासाठी 18 पैकी 11 अर्ज वैध तर 7 अवैध ठरलेत. नगरसेवक पदासाठी 229 पैकी 167 अर्ज वैध तर 62 अवैध घोषित झालेत. अनेक उमेदवारांचे अर्ज AB फॉर्म अभावी अवैध ठरलेत. काहींनी फॉर्म मिळणार नसल्याची शक्यता असल्याने अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून राजकीय पेच वाढवलाय.